नाही 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 नाही, आज मी तुला रामराम मिमराव काय करणार नाही. का रे मित्र, माझ्याकडून काही चूक झाली का? नाही चूक नाही, मी आज तुझी शाळा घेणार आहे. शाळेची गोष्ट करूच नको तू. का? शाळा या गोष्टीचाच राग आला मला आता. का काय झालं? लहानपणी मी मास्तरायचा मार खाल्ला आणि मोठं झाल्यावर मी मास्तरायचाच मार खाल्ला राव मी. पण काय केलं काय तू असं? अरे त्या मास्तर लोकांचा संप होता, त्यांचा मोर्चा निघला होता. बरं बरं. म्हणलं यार एवढे सगळे मास्तर लोक मोर्चाला चाललेत, बिचारे थकले असतील. तिकडे शिक्षण उपसंचालकाच्या बंगल्यावर मोर्चा होता द्यायचा. मग त्या मोर्चाला काय बोललास का नाही तू? काय बोलणार राव मित्रा. म्हणलं उन्हात आणायचे बिचारे शिक्षक सगळे असे चाललेत रस्त्याने पै 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 पै, थकले असतील, भुका लागल्या असतील. म्हणलं यांच्यासाठी काहीतरी खायचा स्टॉल लावू आपण. अच्छा, म्हणजे तू मग संभोशाचा स्टॉल टाकला? नाही समोसा नाही, मग केळ्याचा स्टॉल टाकला. केळ्याचा? अरे केळ्याची गाडी लावली. वा वा, त्याचं पौष्टिक पौष्टिक आणि स्वस्त स्वस्त. मास्तरायला परवडेल असं. बरोबर. केळ्याचा स्टॉल लावला. बरोबर. तिकडून असा मास्तरायचा मोर्चा आला. त्यांचं सुरू झालं, आमच्या मागण्या पूर्ण करा. म्या म्हणलं घ्या केळं. निवृत्ती वेतन वाढलंच पाहिजे. म्या म्हणलं घ्या केळं. पगार वाढ झालीच पाहिजे. म्या म्हणलं घ्या केळं. मग तुला सांगतो सगळ्या मास्तरायनं सगळं विसरले आणि एवढं मारलं मला. तुला सांगतो एवढं मारलं. अरे 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 दोस्ता, कुठला शब्द प्रयोग कुठं कसा करावा याला काय ताळतंत्र आहे का नाही? हा, माहिला तू कधी डंगरी शाळेत गेला नाही? डंगरी शाळा? डंगरी शाळा माहित नाही तुला? नाही. अरे डंगरी शाळा म्हणजे प्रौढांची शाळा. अच्छा, ती शाळा प्रौढांसाठी असते का? प्रौढांसाठी असते ती. नाही नाही, मी अशा शाळेत जाणार नाही. का? नाही, माझ्या पप्पाने मला लहानपणी सांगून ठेवले, काय? काही प्रौढांसाठी दिसलं की तिथं जायचं नाही. अरे याड्या, पण तू झालाय की आता प्रौढ. हा, प्रौढांच्या शाळेत जायला नाही तू कधी? म्हणजे प्रौढांच्या शाळेत गेलं पाहिजे? प्रौढांच्या शाळेत गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला शिक्षण मिळतं. कुठं काय कसं बोलायचं ते कळतं त्या शाळेमध्ये. असं? हो. मी कधी प्रौढांची शाळा पाहिली नाही रे. तू पाहिली नाही? नाही. तू कधी प्रौढांची शाळा पाहिली नाही? नाही. चल मी आज तुला नेतो प्रौढांसाठीच्या शाळेत. असं? चल चल. बाई, तुमच्या ठुमक्यांनी माझा थंड पडलेला ट्रकला ऑइलिंग मिळायला माहिती आहे. तुम्ही माझ्या इंजिनला डायरेक्ट तुमच्या आदानी शेल्पच मारला. बया, माझा आदाच तशा आहे. बाई, तुमच्या आदा नाही, त्या आमच्यावर बदा बदा आहे. वा 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 बाई, तुमचा नाच बघताना असं वाटतंय ना की असं असं गालावर असा हलके 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 फेस असा वाढत जातोय. आणि तुमचा असा तो ठुमका म्हणजे ना असं हलके असं असं गालावर फिरवलेलं बेड. क्या बात आहे बाई, क्या बात आहे. काय अदा असा, काय अदा असा, काय ता मधाचा बॉट चाटवा. तुला सांगते बाई, माका डायरेक्ट बोटावर मध दिसला. अरे पण मला सांगा, हा कोण मधा आणि त्याचं बोट का थंडीत चाटायचा? ए, तुझी डुक्कर गाडी रिव्हर्स मध्ये घे ना. बाई, एकदा वन्स मोर होऊन जा. ए, 360चा टेम्पो आलाय अप्पर मारत. नाही काही नाही बाई, हसमत पगली प्यार हो जाएगा. और नोके प्लीज. अरे काय कमळाबाई, काय लावणी कसली करत होतात? कोण कोण कुठं घ्या आता. कुणी शिकवायचं आणि कुणी ऐकायचं? बघा आता. आता कुठे लावणी असती का? मार्च महिन्यात? नाही नाही नाही, लावणी आहे ना जून जुलै पावसाच्या हंगामात लावणी व्हाय की नाही? बाई, लावणी करायला सुपीक जमीन लागते, सुपीक बाई नाही लागत. काय चाललंय? वर्ग आहे ना हा? अगं बाई, मी त्या लावणी बद्दल म्हणत नाहीये, मी या लावणी बद्दल बोलते. बाई, हळू ट्रकचा टायर फुटेला. काय चाललंय? बघतेस काय, रागाने ओव्हरटेक केलाय वागाने. दिनू, मंजू, पप्पू, बँक ऑफ ढाबळवाडीच्या सौजन्याने. और नोके प्लीज. सगळं बस. चुरमुरे का थैला गाडी मेरी लाई. अरे गप रे बाबा तुझं गप. मी तुम्हाला उतारा लिहून आणायला सांगितला होता, आणलात का? बाई बाई, उतारा हा लिहायचा नसतो, तो मारायचा असतो. अरे अरे बेवड़िया, अरे राम युग में दूध मिला, कृष्ण युग में घी. अरे इस युग में दारू मिली है, खूब दबा कर पी. काही लाजा आहेत का? काही लाजा आहेत का? हे माणसा गप ना जरा, गप ना ग. अरे उतारा लिहून आणायला सांगितला होता. उतारा म्हणजे असा उतारा नाही रे. माझी शाळा या विषयावर
उतारा. उतारा. आई मी तुमका सांच्याक दिलं उतारा. तू मला कधी उतारा दिलास? हा बघा आता ऐका ह्या बाईंचा. कधी दिलास? तुम्ही सरपंच वांगडा इला होता ना हॉटेलात. कधी आले होते? मी नव्हते. हा म्हणजे मीच होते. पण 2 प्लेट भजी खाल्ली आणि मी गेले की नाही लगेच. तेव्हा तू उतारा कधी दिलास मला? बाई माका सांगा मी तुमका भजी कशात बांधून दिलंय? कागदात. हा त्याच कागदावर मी उतारा लिहिलो होतो. हा माका वाटला भजी खाल्ल्यावर तुम्ही उतारा वाचात. अरे मूर्खा, ज्या कागदावर उतारा लिहिला त्याच्यातच भजी बांधून दिलीस तू मूर्ख. आणि ओ रामराव ओ काय तुमचा उतारा कुठे आहे? नाही उतारा माझा उतारा घाटाच्या उतारावर उतरताना हरवला. असा कसा हरवला? धुकं साचलेलं असं मिरर वरती असा उताराचा कागद घेतला, पचापच पुसला आणि अशी उतारावरनं गाडी सोडली, एकदम बाहेर. बाई अरे, पण मग उतारा मी आणणारच होतो, पण तो वल्ला झालेला ना, तो ट्रकच्या टप्पावर सुकवायला ठेवलेला तो वाऱ्याने उडाला. ए जरा कंपी मेरी रानी, बहुत महंगा इराक का पानी. ओके प्लीज. जा आता जागेवर बैस. आणि ओ सलून वाले माझा उतारा गिरायकाच्या खिशात गेला. नाही काय झालं ना, माझ्या सकाळी काल दुकानात ना लई गर्दी होती. तर कसं पेपर 1-2च असतात ना, तर गिरायकांना सगळ्यांना पेपर वाचायचे असतात. काय टाइमपास गर्दी होती ना, टाइमपास म्हणून म्हटलं काय करायचं आता लोकांना. मग म्हणून मी काय केला, मी जो उतारा लिहिला होता ना तो एका गिरायकाला वाचायला दिला, त्याने दुसऱ्याला दिला, त्याने तिसऱ्याला दिला, एकाने घातला खिशात आणि घरी घेऊन गेला. कोणी आता त्यातल्या कुणी खिशात घातला ते मला कसं कळणार बाई? अरे काही उपयोग नाही रे तुमचा. एक काम वेळेवर करता येत नाही तुम्हाला. बाई तुम्ही आम्हाला वेळेबद्दल बोलायचं नाही. तुम्ही आलात काय शाळेमध्ये? नंतर पार्किंग फुल झालं म्हणून बॉम्बा नाही मारायच्या. अरे मूर्खांनो, शिक्षण अधिकाऱ्याबरोबर सभा होती. औषिक खावर आपलो सरपंच शिक्षण अधिकारी कधी झालो? असे हे बरोबर नाही बरं का बाई. तुम्हाला सांगते, तुम्ही आहे ना गावात आल्यापासून ना सरपंचानी फडावर येणं बंद केलंय. कसं व्हायचं आमचं? मी काय म्हणते, आमच्या पोटावर का पाय मारिता तुम्ही? बाई तुम्ही मला मारा, माझ्या छातीवर, पोटावर, गालावर कुठं पण मारा, पण हिच्या पोटावर नका मारू. ए मालिक, क्यों बनाया गाड़ी बनाने वाले को, घर से बेघर कर दिया गाड़ी चलाने वाले को. और नोके प्लीज. ए बापरे. बाई मी काय म्हणतो, ह्याला मारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट अर्धी क्वार्टर मारा ना. ए, शांत बसा रे बाबांनो, शांत बसा. आपल्या शाळेत इन्स्पेक्टर येणार आहे. काय केलं तुम्ही जे तुम्हाला पकडायला इन्स्पेक्टर येणार आहे? बाई म्हणजे तुमचा आणि सरपंचाचा मॅटर पोलीस स्टेशन पर्यंत गेला. इन्स्पेक्टर म्हणजे तो इन्स्पेक्टर नाही रे. म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा इन्स्पेक्टरच म्हणतात. तो शाळेत इन्स्पेक्शन साठी येणार आहे. कसं आहे, तो आपल्या शाळेत येणार, आपल्या शाळेचा दर्जा ठरवणार, आपल्या शाळेचा कारभार बघणार आणि मग शाळेला आपल्या उत्तम शाळा, आदर्श शाळा असं सर्टिफिकेट देणार. बाई खरं सांगा, म्हणजे ते शिक्षण अधिकारी येऊन शाळेला सर्टिफिकेट देणार की तुम्हाला पुरस्कार देणार? म्हणजे ते शिक्षणाधिकारी येऊन तिकडे शाळेची तपासणी करून नंतर तुम्हाला पुरस्कार देणार आहेत ना? तुला कसं माहिती रे सगळं? हा बाई, आपलं सलून साधं सुद्धा सलून नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, घरापासून दारापर्यंत आणि आपल्या गावापासून ते महाबळेश्वर पर्यंत तुम्ही आणि सरपंच. हे होतं गट संमेलन. गट संमेलन नव्हतं तुमचं, घट्ट संमेलन होतं. बाई काय नाही अरे खरंच. आणि कसं आहे, त्यांना खुश ठेवावं लागतं ना. काय बोलताय बाई? आणि त्यांना म्हणजे शिक्षण अधिकारी येणार आहेत ना, त्यांना छान छान उत्तरं देऊन तुम्हाला खुश करावं लागेल. हा? आणि हे बाबांनो, हे सगळं ना तुमच्या हातात आहे रे बाबा. प्लीज बघा, मी जे शिकवेन ना त्याप्रमाणे करा. हा प्लीज प्लीज प्लीज. त्या आल्याला त्यांना काय म्हणाल? 1 7 नमस्ते. 1 7 नमस्ते. मस्ते मस्ते मस्ते. अरे तुझं काय सगळ्याच्या मागून एकटाच? नाही ते मगाशी क्वार्टर पिलो ना, जीभ जड झाली. डोकं जड झालं यार तुम्हा सगळ्यांमुळे. बाई मी चेपून देऊ? घपरे. हे बाबा, तू ना काही बोलू नकोस. तू ना आजपासून मुक्का बन. काय बनशील? मी मुका बनतो आजपासून. मी तुमचा मुका. अरे गप्प बस. ते
आल्यानंतर काही बोललास ना तर याद राख. कोण आहेस तू? मी मुखा आहे, शाब्बास. मला बोलता येत नाही. हे बोलून कशाला दाखवतोय? से बाबा गप्प गप्प कर तुझं तोंड. ऐका, त्यांच्या पुढ्यात ना प्रत्येकाने आपापली ओळख करून द्यायची, कळलं? हा की- बाई मी देतो ओळख करून. हा, सांग. दम है तो पास कर वरना बर्दाश्त कर. माझं नाव रामराव. रामराव जरा लांब राव, जरा इकडे. और नोके प्लीज. अगं, हे काय सतत तुझे स्लोगन चालू असतात? हे काय आहे? बाई तुम्हीच सांगितलं ना वाचन वाढवा. मग. आपल्याला कुठं पुस्तकं बिस्तकं मिळणार. मग आपण ट्रॅकवरचे स्लोगन वाचून वाचन वाढवलंय आपण. कळलं तुझी अक्कल. गप आता. हा ऐका, काय मी ना प्रत्येकाला प्रश्न विचारेन. हा त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाठ करून ठेवायची. स्वतःचा मेंदू वापरायचा नाही हा? कशाला हा? ऐक ना, मी परीक्षा नको. परीक्षाने ते इन्स्पेक्टर येणार आहेत ना, त्याच्या पुढे आपल्याला चांगली उत्तर द्यायची आहेत. त्यामुळे एक एक प्रश्न मी तुम्हाला विचारेन, त्याप्रमाणे उत्तर द्या. हा चालेल. हा? हे बघा कमळाबाई, मी तुम्हाला प्रश्न विचारेन की वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला, तर तुम्ही काय सांगाल? काय की जणू मला नाही ठाव. हे तर मला माहितीच आहे, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही डोकं नका वापरू, मी तुम्हाला उत्तर सांगते. मी सांगतो बाई उत्तर. हा? वापेत इंजिनाचा शोध मी लावलाय. मग अरे मी लावला. अरे एकदम दुपारच्याला तुम्हाला सांगतो, परवाच्या दिवशीच लावला. हा दुपारच्याला माझा टरक बंद पडला म्हणून मी असा बोनेट खडाक्कन उघडला, असा रेडिएटरचा बुच फेकला बाहेर आणि फसकन अशी वाफ बाहेर आली. तिकडच मला वाफेच्या इंजिनाचा शोध. तिकडे बस तिकडे. मूर्ख माणूस आहेस का तू माणसा? अरे वाफ म्हणजे वाफेच्या इंजिनाचा आघाडीचा शोध. आघाडीचा शोध कोणी लावला? अरे म्हणजे माझं पण आधी कोणीतरी लावलाय. काय फालतूगिरी आहे ही? हो रे बाबा, जगात तुझ्या आधी बरंच काही घडलंय. हा? गप्प बस जरा, गप्प बस बाई. हा? काय सांगाल? जेम्स वॅट. जेम्स वॅट. Correct. जरा थांबा, जरा मेंदूत लिहून घेते मी. शोध लावला शाहीर जेम्स वॅट. काय काय? शाहीर काय शाहीर? हा? बाई असं नवीन काऊन लिहिली ना की त्याला शाहीर लावायची पद्धत असते. आमच्यात लावायलाच लागतं शाहीर, असं नाही शाहीर लावायचं. ए बाई, या माणसाने कौन नव्हती का लिहिली? सायंटिस्ट होता तो जेम्स वॅट. एवढंच फक्त बोलायचं. जेम्स वॅट एवढंच. हा मी आता माझ्याच चालली तुम्हाला करून दाखवते. माझ्या डोक्यात राहतं म्हणजे. हे बघा, वाफेच्या इंजिनाचा शोध लावला जेम्स वॅटन. शोध लावला जेम्स वॅटन. शोध लावला ग जेम्स वॅटन. शोध लावला जेम्स वॅटन. शोध लावला. झालं बाई, टाकुऱ्यात बसलं माझ्या जेम्स वॅट. संपलं, पाठ झालं. एकदम correct. बस, शाबास, गुड. हे बघा ओ सलूनवाले, आता ना मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेन की केसरीचे संस्थापक कोण, तर काय सांगाल? बापी मांजरेकर. बापी मांजरेकर. हा, त्यांच्या केसरी आंब्याची स्पेशालिटी आहेत ना, जाम झाड आहेत त्यांची आमच्या गावात अशी. खरंच मारलं पाहिजे रे तुला, खरंच मारलं पाहिजे. केसरी आंबा नाही रे, केसरी वर्तमानपत्र. ते काय असतं? पेपर. केसरी पेपर होता ना, त्याचे संस्थापक कोण? काय मला माहिती तुला माहिती नाही. लोकमान्य टिळक. काय म्हणायचं? लोकमान्य टिळक. पाठ करा. हा पाठ कर. लोकमान्य टिळक. वेगळी पद्धत आहे तुझी. वा, शाबास. ऐक, तुला आता पुढचा प्रश्न विचारते मी. सिंहगडाचं आधीचं म्हणजे मूळचं नाव काय? काय सांगशील? कोंढाणा. हा कोंढाणा. शाबास. मालवण पाण्यामध्ये सिंहगड, त्याच्या आधीचं नाव कोंढाणा. मालवण पाण्यामध्ये सिंहगड, त्याच्या आधीचं नाव कोंढाणा. बाई मारा ना. काय चाललंय तुमचं? ही काय तऱ्हा आहे तुमची उत्तरं लक्षात ठेवण्याची? पाठांतराची पद्धत सगळ्यांनी असा. पाठ करा. स्वतःचा मेंदू चालू नका. काय सांगशील? जेम्स वॅट. जेम्स वॅट. तू काय सांगशील? बापी मांजरेकर. हा? लोकमान्य टिळक. हा, तू काय सांगशील? कोंढाणा. हा, हे बघा, तो तुम्हाला प्रश्न विचारते. 5 अधिक 4 बरोबर किती? नाही ना. 5 अधिक 4 बरोबर 9. काय सांगायचं? 1 2 3 4 5 अधिक
1 2 3 4 9. शाबास बाई तुम्ही काळजी करू नका, माझं एकदम पाठ झालेलं 9. शाबास. असेल डेअरिंग तर फिरव टेरिंग. हॉर्न ओके प्लीज. गप्प सारे गप्प बसा. सगळ्यांनी आपापली उत्तरं प्लीज लक्षात ठेवा. आता मी ना तुम्हाला अक्षर ओळख शिकवते. त्यांच्या समोर मी फळ्यावर अक्षर काढून दाखवेन, तुम्ही ती नीट ओळखायची. कळलं का? हे बघा आता हा काय आहे? खडू. हा आता हा बघा लक्षात ठेवा. हे बघा काय आहे? बाई माझी निरीक्षण शक्ती मला सांगते की हे म्हणजे एक टकलू माणूस भिंतीवरनं वाकून बघतोय. मारू मूर्खा, तुझ्या वडिलांचा वय हा. बाबा ए, असू दे असू दे. आईला ह्याचा बाप गेला, व ठेवून गेला आणि तो पण फळ्यावर ठेवून गेला. अरे गप्प केवढं बसा मोठं. आता रे, गप्प बसा रे. फालतू बडबड बंद करा बाबांनो. लक्ष ठेवा, ते इन्स्पेक्टर कधी येतील माझी लाज काढू नका त्यांच्या पुढ्यात. हा हे बघा आता लक्षात ठेवा पुढचं अक्षर. हे बघ हे बघ हे काय? आईला हेला. अरे पॅडी, अरे तुझ्या बापसाच्या पोटात कोणीतरी सुरा खूप असलाय. असा तिरका वार केलाय म्हणून गेला. बाबा बाबांमधलाच ब आहे हा. काय आहे? ब. ब काय? ब. हा नीट लक्ष ठेवायचं. हा व आणि हा ब. ठीक आहे. हा प्लीज नीट लक्षात ठेवाल ना. हा पाठ पाठ कर. जेम्स वॅट. जेम्स वॅट. वाफच्या 9 9 1 2 3 4 पाण्यामध्ये लोकमान्य टिळक. हा हा तू मी मुख आहे, मला बोलता येत नाही. हे बोलू नको, हे बोलू नको. हा ते येतील कधी पण. नीट नीट उत्तर द्यायचं. कोंढाणा कोंढाणा. ए तू तू मुका आहेस, तू काही बोलू नकोस प्लीज. त्यांच्यासमोर काही बोलू नको. बाई, काय करताय? काय नमस्कार नाही करत. हे आपलं काय उत्तर आहे? लोकमान्य टिळक. हा प्लीज प्लीज सगळ्यांची उत्तरं नीट नीट लक्षात ठेवा. आहे बघा बाळांनो, माझं भवितव्य, शाळेचं भवितव्य तुमच्या हातात आहे रे. माझ्या हातात खटर आहे बाई. काय फडफडी नका. शिकवल्याप्रमाणे वागा. आणि तू काही बोलायचं नाही. तू कोण आहेस? मी मुखा आहे. हा हे प्लीज शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. बोलायचं नाही त्यांच्यासमोर. कधी येतील त्या शिक्षण अधिकारी? हा माझं पण आल्या बाई आल्या बाई आल्या. बाई आल्या. बजाव. चला 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 चला. काय करताय तुम्ही? काय करताय? या, या, या. छान असं, छान असं, छान असं. या, या. सॉरी. आईला जेसीबी आला रे भिंत फोडून. बाई 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 तुम्ही जैसी भी हो, बहुत अच्छी हो. असं म्हणाले ते. बरं मी काय म्हणते, नमस्कार वगैरे काही करायला शिकवलेत की नाही तुम्ही मुलांना? ऐका अया मधी कशाला आला तुम्ही? जरा साईडला व्हायचं ना. बया मलाच लागलं. अशी आमची आधीच्या मध्ये आलं ना असं होतं. मग कमलाबाई काय अदा केलीये तुम्ही. जेसीबी एकदम थंड पडला. बाबांचा आशीर्वाद देवा काळजी. हे हे काय केलं हिने? मुद्रा मुद्रा असा आपल्याकडे कसं नांदीची प्रथा आहे ना. हा यांच्याकडून नादी लागता. हे कलावंतीने ना ती असाच करणार मुजरा. अच्छा. पण मी नॉर्मल सांगितलंय ना नमस्कार सगळ्यांना हो, शिकवलंय. अच्छा. करा रे बाबांनो. एक साथ नमस्ते. वा 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 किती छान गुणगुणतोय. जरा जरा एक छान असं गाणं गा बघू. मी मुखा आहे. काय बोलला हा? आता काय सांगायचं? हा म्हणजे कसं आहे, नॉर्मली काय होतं, बाळ जन्माला आलं की ते रडायला लागतं. कालांतरानं ते बोलायला लागतं. ते जर नाही बोललं तर आपण त्याला डॉक्टरकडे येतो. हा मग डॉक्टर आपल्याला सांगतो की बाबा हा बोलू शकतो का नाही, हा बोलणार आहे का मूक आहे. पण याच्या बाबतीत काय झालं, हा स्वतःच बोलला जन्मता की मी मूक आहे. त्यामुळे सगळ्या जगाला कळलं की हा मूक आहे. असं तो मुका आहे. मला बोलता येत नाही.
सांगा नवीन स्टोरी आता. हा दुसरं पण काहीतरी बोलला. हो 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 कसं काय बोलला माहितीये का? मी त्याला शिकवलं. तुम्ही? हा म्हणजे बघा ना 23-24 वर्षापर्यंत तो काहीच नव्हता हा. बोलला. मी मुका आहे एवढंच बोलत होता. हा. इथे शाळेत आल्यावर मी त्याला शिकवलं पुढचं वाक्य. बघा त्याला बोलायला शिकवलं तुम्ही. मी म्हणजे केवढं खरंच ग्रेट आहे, ग्रेट Yes, yes. खरंच. असं दे आता ते सगळं जाऊ द्या मॅडम. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. हा, चला. मुलांना प्रश्न विचारायचे आहेत ना. हा. ते विचारूया. आणि चला. तुम्ही कष्ट करू नका. हा? प्रश्न काढायचे तुम्ही कष्ट करू नका. म्हणजे कसं आहे एवढ्या लांबून ते आलेले आहेत आणि आता कुठे प्रश्न काढणार विचारणार. तुमचं काम सगळं मी सोपं केलेलं आहे आधी. हे बघा हे प्रश्न काढून ठेवलेले आहेत ते मी सांगते त्याच मुलाला विचारा. तुम्ही काढून ठेवलेत प्रश्न आणि तुम्ही सांगा त्याच मुलाला विचारायचे. तुम्ही कुठल्याच पण मुलाला विचारा असं. अहो का? बर चला मी आता पहिला प्रश्न विचारते. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? काय काय माझ्याकडे काय बोट दाखवता? बस खाली. घरी काय या बहिणी आहेत की नाही तुमच्या? तरी मला माहितीये मी आज सांगते तुम्हाला. वाफेच्या तू नको सांगू, मी दुसरा कोणातरी विचारते. आता खाली बस. तू खट्याळ मुलं आहेत एकदम खट्याळ. हो का? अच्छा तू आहे ना, तू उभा राहा. तू मागचा नाही, तू सांग वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? हा, वाफेच्या इंजिनाचा शोध कोंढाण्याने लावला. वाफेच्या इंजिनाचा शोध कोंढाण्याने लावला? उत्तर चूक असेल तर कोंडा ना त्याला, पण माझ्या मते उत्तर बराबर आहे त्याचं. हा? कोंढाणा? मग सिंहगडाचं आधीचं नाव काय आहे? ऐका सिंहगडाचं आधीच नाव जेम्स व्याट वत्त ग. जेम्स व्याट वत्त गप्प बसा. कमळाबाई काय अद्दा केलीये तुम्ही. वय? जेसीबी एकदम ठंड पडला. काय? अरे धीरे धीरे चलेगा तो बार बार मिलेंगे, तेज चलाएगा तो सीधा हरिद्वार में मिलेंगे. हॉर्न ओके प्लीज. काय? नाही खूप वाचन खूप आहे ते स्वतःवरच खूप खुश असतात त्याच्यामुळे असं करतात ते मध्ये मध्ये. असू दे मी पुढचा प्रश्न विचारते. प्रश्न विचारा. हा जो मधला आहे ना, मधला चुणचुणीत. तुला प्रश्न विचारतायत त्या उभा राहा. हा उभा राहा. तुझा प्रश्न आहे, मला सांग 4 अधिक 5 किती? बाई जेसीबी ने नो एंट्रीत गाडी घुसवली आहे. हा परत बोलतोय. 4 अधिक 5 हा किती? बरोबर लोकमान्य टिळक. काय चाललंय बाई? त्याचा ना प्रचंड प्रभाव आहे. लोकमान्य टिळकांचं प्रचंड वाचन केलेलं आहे त्याने त्याच्यामुळे त्याला तेच येतं. हो म्हणजे शेंगा आणतो वर्गात, हा. टरफलं खाली पडली तर स्वतः उचलतो. हा. हा आणि दुसऱ्याने जर पाडली शेंगांची टरफलं तर हा. उचलत नाही. हा. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. असं आहे. लोकमान्य टिळकांचा प्रचंड अभ्यास केलेल्या माणसाला तुम्ही असा तुकरट प्रश्न विचारला. 5 अधिक 4 किती? तुम्हीच लिहून दिलाय. नाही तुम्ही चुकीच्या माणसाला विचारला ना. काय? नाही तसं नाही. म्हणजे मग तुम्ही त्याला वेगळा प्रश्न विचारा ना. असं लोकमान्य टिळकांवरचा प्रश्न. हो का? नाही त्याच्यावरचा पण नको काही विचारू. नको? एवढंच. ए हे काय? जेसीबी शुकशुक नाही करायचा, हॉर्न मार. तुमच्यासाठी प्रश्न आहे, मला सांगा केसरीचे संस्थापक कोण? जेसीबीने परत नो एंट्री मध्ये जेसीबी घातला. काय भाषा आहे? कळेल आपल्याला कळेल. ठीक आहे, तुम्हाला डिवायडर तोडूनच घ्यायचं असेल तर अरे. आपण काय करणार. काय? केसरीचा संस्थापक आहे 9. केसरीचे संस्थापक 9. काय विचार तुम्ही? 9 नाही लोकमान्य टिळक कसं म्हटलं? कसं? लोकमान्य टिळक कसं? लोकमान्य टिळक कसं?
पण कसं आहे ते ट्रकवाले आहेत ना ते हा. ट्रक ड्रायव्हर त्याच्यामुळे त्याला कोणी विचारलं काय कुठे चालला तर ते म्हणतात सुत म्हणजे सुरत असं सुत असं म्हणजे लोकमान्य टिळकांचं नो खरंच खरंच हुशार आहे म्हणजे काय आता मी खूप आपल्याला हुशार बोलली. तुम्ही पण हुशार आहात. अच्छा ते भाई हे हा, जाऊ दे काय? आता जाऊ दे तुम्ही या ना मुलांनो आता लक्ष द्या आता अक्षर ओळख करूया या हा, बरं, या. चला. अक्षर ओळख या खडू घ्या आता आम्हीच घेतो. अच्छा आज तुम्हीच मीच घेते हा. बरं. हा, हे बघा हे काय ह्याला काय म्हणता मी सांगतो हा काय एका पॅडीचो वडील म्हणता. हा हे पॅडीचे वडील आहेत हा. वडिलांचा तो असा वडील ते त्यांच्या भाषेत शिकवलं ना की त्यांच्या लक्षात राहतं तसे त्यांच्या कलानं घ्यावं लागतं ना मुलांचा विकास तेव्हाच होतो असं आता हे ओळखारे मुलांनो आईला पॅडीच्या वडिलांच्या पोटात कोणीतरी कचकन वार केलेला आहे. सांगितलं ना त्यांच्या भाषेत त्यांना शिकवावं लागतं असं वच पोट फोडलं की ब होतो असं काय हा. झाला आता मी काढते कशाला कशाला म्हणजे नाही म्हणजे काय कशाला? काढतायत बाई? ए भाषा नीट भाषा नीट. ह्याला काय म्हणतात मी सांगतो मी याला बोलतात पॅडीचे 2 वडील आणि दोघे रुसलेत म्हणून असे पाठीला पाठ चिटकून असं काय केवढं इम्प्रोवाइज करतोय हा माझे 2 वडील ते आता वडिलांच्या क्या बात है, क्या तुम्ही गेला आठवडाभर वाट पाहत होता की अंशुमने पॅडी आणि तो दिवस आज साक्षात तुमच्या समोर अवतरलेला आहे. पण मंडळी आजच्या या आपल्या कार्यक्रमात थोडासा बदल आहे. आज अंशुमने पॅडी ऐवजी आपल्यासोबत आज पॅडिये नमा असा कार्यक्रम आपल्यासमोर सादर होणार आहे. कारण आपले अंशुखा जे आहेत त्यांच्या ऐवजी त्यांची पट्ट शिष्या नमा बेगम संभेराव आज ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणार आहेत. तर फार वेळ न दवडता मी नमा बेगमना विनंती करतो की अंशु खानच्या अनुपस्थित त्यांनी त्यांचं एक पटकन गाणं सादर करावं. ओके दीदी वा नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मंडळी सध्या 10वीच्या बोर्डाच्या एक्झाम चालू आहेत आणि 10वीचं वर्ष किती महत्वाचं असतं हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडनं ही खास पेशकश. अच्छा. क्या बात वा बेगम साहेबा, क्या बात. मंडळी ही झाली विद्यार्थ्यांची कथा, पण शिक्षकांची कथा पण काही फार वेगळी नाहीये. शिक्षक म्हणजे या शासनाला बहुउद्देशीय आणि बहुउपयोगी गायी वाटतात. या गायींसारखे बिचारे काही बोलत नाहीत, पडेल ते काम करत राहतात. शिकवण्याबरोबरच यांना आणखीन बरीच कामं शासनाने लावलेली असतात. तर त्यांची ही व्यथा मी आपल्यासमोर मांडतोय. नीट लक्ष देऊ नये. सर्व पालकांना एकच सांगणं आहे की विद्यार्थ्यांवरचा ताण जरा कमी करा आणि शासनाला पण विनंती आहे की शिक्षकांचा ताण देखील जरा कमी करा, जेणेकरून सगळ्यांना सगळ्या गोष्टी सुखकर होतील. तर आजच्या ह्या कार्यक्रमातनं आम्हाला एवढंच आपल्यासमोर मांडायचं होतं. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन, गुरुवारची जत्रा आणि भानगडी सत्रा. बसा तर मिनी सुरेखा म्हात्रे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतं आपल्या या आगल्या वेगळ्या काव्य संमेलनात. तर मित्रांनो, शाळेतले मित्र सगळ्यांना आवडतात, पण मित्रामध्ये शाळा केलेली कोणालाच आवडत नाही. बोल बरोबर का नाही? नाही तुम्ही दचकून जाऊ नका. तुम्ही घाबरला ना? मी काय तुम्हाला बालपणीच्या कविता नाही ऐकवणार. अरे का आमची शाळा घेताय, पटकन सुरू करा ना. मग काय
नमाला घडाभर तेल कशाला नमनाला घडाभर तेल कशाला सर तुमच्या वाक्यप्रचाराने म्हणे तुमच्या जवळच ठेवा. तुमची ना आता सगळ्यांची लय फालतूगिरी चालली आहे. हे बघा माझे नियम ना तुम्हाला माहित नाही आहेत. माहित नसतील तर मी सांगतं, जर मला कविता आवडली नाही तर मिनी हिकरा पोकाल बांबूचे फटके देत. अरे लवकर करा मला खिचडीला फोडणी द्यायला जायचंय. काय हा अय्या तुम्ही बॅचलर आहात, तुमची सगळी कामं तुम्ही स्वतःच्या हाताने करता. मी घरात बाई ठेवलीये. नाही म्हणजे कामासाठी बाई ठेवलीये. तसा मी शिक्षक आहे आणि शाळेत खिचडी करावी लागते ना, ती स्वतःच्या हाताने करतो. हे रे म्हणे खिचडी नुसता तांदूळाचा चिखल करून ठेवतो यो माणूस. शिपाई तर शिपाई आणि वर माझ बघा त्याचा. हे पण नीट बोला माझ्याशी. इथं मी काय तुमचं चपराशी नाही, कळलं ना? इथं चपराशी नाहीये मी, आणि माझी युनियन आहे, लक्षात ठेवा. मग 1 मिनिट मी काय बोलू का? नापाशा कुणीकडचा? अरे 50 किलोचा होता तेव्हा मी 9वीत होता, आता 1.5 गुंठाचा झाला तरी मी 9वीतच आहे. 8वी पर्यंत करतात कसं तरी पास, 9वीच्या पुढेच धक्का नाही हो. बस गपचूप. काय चाललं रे तुमचं? तुम्ही आता कविता करणार आहे की नाही? ए नापाशा. नाही मी पशा. काय मी पशा. घे तुझी पुढची कविता पास कर. बोलू मेंदूला आणतात झिंझिन्या, जॉमेट्री आणि अल्जेब्रा. आवडत नाही मला उंट, मला आवडतो झेब्रा. झेब्रा मग कोबरा चालेल. नाही सध्या जे आहे ना ते चालवून घेतो आम्ही. पुरे पुढे कशा पाठ करू मी इतिहासातल्या सणावळी. आवडत नाही मला गोम, मला आवडते आळी. लय आळी बरं का याच्यात कविता करायची, लय आळी. जाम किडे आहेत त्याच्या डोक्यात. वत्तर हा तुझी झाली कविता करून, मग तू बस. आता पुरे कोण? तुमचा नंबर तुमचा या मास्तर, तुम्ही कविता करा. तर मी माझी कविता सुरू करतो. हा ऐक. यात हवालदिल शिक्षकाची व्यथा मी मांडली आहे. हल्ली माझ्या हातून गळून पडली छडी, आता मी नुसताच करतो दाल आणि खिचडी. मास्तर आता सर झाले, गेली विद्याची ब्युटी. गेली खरंच, विद्येची ब्युटी गेली आहे. म्हणजे ते ए ए ए बैल वेड्या, ती विद्या नाही रे. विद्या अभ्यास. अरे हा. बालन विद्या नाही, बालकांची विद्या हा असं म्हणायचं त्याला. तू गबस त्याचं कहू दे ना पूर्ण. मास्तर आता सर झाले, गेली विद्याची ब्युटी. शाळा सोडून आता करतो इलेक्शनची ड्युटी. तुझा ओझा तूच व्हा, तुझा कोणी कुली नाही. ती असलेल कविता कुली नाही. ए ए ए ए अरे ए डांगऱ्या, कुले नाही, कुली. कवितांचा कार्यक्रम सज्जन माणसांचा कार्यक्रम, इकडे असं काही बोलायचं नाही. हमाल कुली म्हणजे हमाल. तुझा ओझा तूच व्हा, तुझा कुणी कुली नाही. शिक्षका तू असाच मर, तुझा कोणी वाली नाही. आता काय रणवाल का तुम्ही म्हणा? लेडीज थर्ड. हो मी की नाही बाल कवयित्री आहे. कळलं. लहान मुलांच्या कविता लिहिण्यात माझा हातखंडा आहे बरं का. वा बाई, लयच गोड आवाज आहे तुमचा. याच मंजुळा आवाजात होऊ दे मग कविता. माझा आवाज कसा आहे? कवितेची पहिली ओळ आहे. बदका मोरा तुम्हीच का नाचायचं. पॅक 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 थुई. हे काय होतं? एवढं पण कळत नाही तुला? मोर नाचतोय पॅक करत, बदक नाचतोय थुई. अरे तुझी पकपक बंद कर, तुझी चालू दे. चल. बदका मोरा तुम्हीच का नाचायचं, कुत्रा मांजर पण नाचले पाहिजे. तुम्ही तुमचं चालू दे. बदका मोरा तुम्हीच का नाचायचं, कुत्रा मांजर पण नाचले पाहिजे. बालमनाचा विचार करा रे, बालमन आपणच वाचले पाहिजे. वाह. शेवटची शेवटच्या वेळी.
मामाचं पत्र हरवलं ते मामीला सापडलं. मामाचं पत्र हरवलं ते मामीला सापडलं. मामा घुसला खाटे खाली मामीने त्याला सापडलं. झालं सगळ्यांचं झालं. तर ही एकच कविता आगल्या वेगळ्या आवाजात आपण ऐकली बाईंकरनं, त्याबद्दल तुमचे आभार. चांगले चांगलं होतं. पण आता मी राहिलो तुम्ही तुम्ही बसा. राहिले मीच राहिले सगळे फक्त. स्वतःच ठरवतात. घाबरत नाही मी अशा मास्तराच्या तंट्याला, आणि वाजवतो मी घंटा घंट्याला. वाजवतो मी घंटा अशी घंट्याला. 9वीत गेला तरी वाजता येत नाही आमच्या ह्या पिंट्याला. आणि वाजवतो मी घंटा घंट्याला आणि घंट्याला. अरे काय घंटा कविता आहे? घंटा कळली नाही. झालं सगळ्यांचं झालं. मला असं वाटतं का आता आपण हिकडं जरा थांबू, कारण मिनी आता बाहेर काढत माझा पोकल बांबू. कविता ऐकवता तुम्ही? मारा एकमेकांना मारा. मिनी काय म्हणतं, यांचा हा गोंगाट ना असाच सुरू राहणार आहे. पण ही आजची गुरुवारची जत्रा इकडंच संपली. आपण पुढच्या भागात उद्याच्या भागात भेटूया आपल्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये कल्ला करायला.